नमस्कार शेतकरी बंधूंनो, मका पिकातील तणांचा कायमचा नायनाट एका फवारणीत कसा करायचा हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मका पिकाच्या सुरुवातीचे 15 ते 20 दिवसांचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याच वेळेत तणांची वाढ ही सर्वाधिक जास्त वेगाने होत असते. ही तणं पाणी, अन्नद्रव्ये आणि जागा मिळवण्यासाठी स्पर्धा करत असतात. त्यामुळं मक्याच्या रोपांची वाढ खुंटते आणि पिकाला सुरुवातीपासूनच योग्य ते पोषण मिळत नाही. विशेष म्हणजे जर तण हे 2 ते 3 पानांचं असताना नियंत्रणात आणलं नाही तर ते मोठं होऊन नियंत्रणात आणणं कठीण होतं आणि तोपर्यंत पिकाचं जे नुकसान झालेलं असतं ते पण आपल्याला भरून काढता येत नाही. याचा परिणाम थेट पिकाच्या उत्पादनावर होतो आणि एकूण उत्पादन कमी होऊ शकते. म्हणूनच योग्य वेळेत म्हणजेच मका पेरल्याच्या 15 ते 20 दिवसांच्या आत पहिली तणनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. तण हे रुंद पानाचा असो किंवा गवतासारखं कोणतंही, त्यांवरती उपाय तो म्हणजे व्हॅसनीट कंप्लीट हे तणनाशक. यामध्ये टोप्रामिझोन प्लस अल्ट्राझिन या 2 घटकांचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे रुंद पानांचं आणि गवतासारखं कोणतंही तण असो यांवरती प्रभावीपणे काम करते आणि आपल्या पिकाला सुरक्षितही ठेवते. हे तणनाशक आपण मक्याच्या कोणत्याही व्हरायटीमध्ये वापरू शकतो. ह्या तणनाशकाची फवारणी कधी आणि कशी करायची ते आपण पाहूया. मका ही 15 ते 20 दिवसांची झाल्यावर आणि तण हे 2 ते 3 पानांच्या अवस्थेत असताना फवारणी करावी. हे औषध पॉवरफुल असल्यानं आपल्या शेतात असलेलं तण हे तर मारतच, पण याचा परिणाम दीर्घकाळ असल्यानं नवीन तण उगवू देत नाही. त्यामुळे मका निघेपर्यंत आपल्याला तणनाशकाची दुसरी फवारणी करायची गरज पडत नाही. ह्यामध्ये मात्र मक्याची आपली कोणतीही व्हरायटी असो ती आपली सुरक्षित राहते. व्हॅसनीट कंप्लीट हे मगाशीच तुम्हाला सांगितलं, यामध्ये टोप्रामिझोन आणि अल्ट्राझिन हे 2 घटक असल्यामुळे यामध्ये फवारणी करताना दुसरी कोणतंही मिक्सर करायची गरज पडत नाही. याचं प्रमाण प्रति एकरी 1 लिटर व्हॅसनीट कंप्लीट 150 लिटर पाण्यासोबत फवारणी करायची असते. यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला एका बादलीमध्ये 1 लिटर व्हॅसनीट कंप्लीट प्लस 9 लिटरचं पाणी असं 10 लिटरचं सोल्युशन बनवून घ्यायचं आणि स्प्रे पंपामध्ये आपल्याला 150 लिटर पाण्यासोबत फवारणी करायची. फवारणी करताना आपल्याला काळजी काय घ्यायची की आपली जमीन ही पूर्णपणे ओली असली पाहिजे. याचं बघायचं कसं आपण की माती आपण हातात घेऊन जर मातीचा गोळा तयार होत असेल तर पुरेसा ओलावा मातीमध्ये तयार आहे तेव्हा फवारणी करायची. आणि फवारणी करताना आपला जो पंपाचा नोझल असतो तो फ्लॅट फॅन नोझल हा वापरा, जेणेकरून औषधे सगळीकडे पसरल आणि वाया जाणार नाही. ही फवारणी करताना काळजी घ्या, जेणेकरून आपल्याला पुरेसा फायदा ह्या औषधाचा होईल. तर शेतकरी मित्रांनो, योग्य पद्धतीने योग्य वेळी व्हॅसनीट कंप्लीटची फवारणी केल्यास आपल्या मक्यामधील तणांचा उत्तम नियंत्रण होईल आणि आपलं उत्पादन वाढेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली एकदा कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया एका अशा चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.